रामकृष्ण हरी मित्रांनो, आज जरा 4-5 वासरं चालवायची होती. तुम्ही म्हणत असताना त्याच्या आईला ही छकडी घेते त्या फाटीत जाते सारखं वासरं चालून चालून काय होते वासराने. तर मित्रांनो, तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे आत्ता या महिन्याची जी वासरं होती त्यांचा बाहेरच्या फाटीवर फेरा काढला आहे. आजच फेरा काढून आलो मी. तुम्हाला रिझल्टची व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचल. पण कसं आहे, ते सातत्य ठेवलं पाहिजे माणसाने, तेव्हा तो रिझल्ट येतो. हे आपण रुद्र आलेला आहे आपल्याकडे आता 7-8 दिवस झाले. सुरुवातीला वैरण खोराक व्यवस्थित खात नव्हता म्हणून त्याला आपण जास्त आराम दिला आणि त्याला चालवायला घेतला. काल 3 किलोमीटर चालवला. नंतर आपल्याकडे GPS शंभू म्हणून आहे, मग सुटून गेला ना मालकाने डायरेक्ट GPSच लावलेला आहे. तो पळून जातो शक्यतो सगळ्यांना बाल्या देऊन कसावी. त्यामुळे त्याचं GPS शंभू नाव आहे, त्याच्या गाड्यात GPS आहे. त्याला पण चालवलं 2-3 किलोमीटर वासरूले मोठ्या मापाचं आहे. त्याचं पण आता बाहेरच्या फाटीला फेरा काढायचे. नंतर आपल्याकडे बावधनवरून आलेला राणा, मग साहेबांचा राणा घेतला होता चालवायला. राणा पण काय ओके पाहिजे असं झालं आहे, खुराक वगैरे सगळं खातोय. राणा पण आता अंग धरायला लागला आहे. मग राणाला पण फेरा काढायचे गुढीसोबत. आपण नवीन आणलेलं दुसरी गुढी आहे ना तिच्यासोबत बाहेरच्या फाटीला त्याचा पण फेरा काढायचे. असं करत त्याला पण 2-3 किलोमीटर चालवत घेतला. त्यानंतर मग आपल्याकडे गणेश शेठ बाडळेंनी सोडलं होतं वासरू. ते तोंडाचं ऑपरेशन झालेलं तुम्हाला तर माहितीचे. तर मग ते वासरू अजून बारीक असल्यामुळे त्याचं आत्ता सध्या आपण भर कशावर दिला आहे, त्याला अंग सगळं भरलं पाहिजे. त्याला खुराक वगैरे सगळं बऱ्यापैकी वाढवलेलं आहे आपण. तुम्ही बघू शकता पहिल्यांदा आलं तेव्हा वासरून आताचं वासरू छकडीला व्यवस्थित चालते. पहिल्यांदा आलं तेव्हा डायरेक्ट खाली बसलो होतो सुरुवातीला एकाच राऊंडला. मित्रांनो, असे वासरं चालवत जावा तुम्ही, पण काय चुका आहे ते चालवताना सुधरत जावा. वासरं चालवण्याला लय फायदा आहे. आता रिझल्टचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करा लवकरात लवकर. जय